आपण आलो आहोत गुजरातमधील भालका तीर्थ येथे. हे ठिकाण सोमनाथजवळ प्रभास पाटण परिसरात आहे आणि भगवान श्रीकृष्णाच्या अंतिम लीलेशी जोडलेले एक पवित्र तीर्थ मानले जाते. पौराणिक कथेनुसार श्रीकृष्ण एका पिंपळाच्या झाडाखाली विश्रांती घेत असताना जरा नावाच्या शिकाऱ्याने त्यांचा पाय हरण समजून बाण सोडला. यानंतर श्रीकृष्णाने पृथ्वीवरील आपली लीला संपवून निजधामाकडे प्रस्थान केले अशी धार्मिक मान्यता आहे. म्हणूनच सोमनाथला येताना भालका तीर्थाला भेट देणे हे सुंदर आणि आध्यात्मिक अनुभव आहे. जय श्री कृष्ण. आता आपण हॉटेलला पोहोचलोय. आपले बॅग्स वगैरे काढूया आणि रूम वरती जाऊया आणि फ्रेश होऊया. काय व्ह्यू दिसतोय बघा. हे आपले बॅग्स आहेत, तर आता आपण घेऊन जाऊया हॉटेलला. हे आपलं हॉटेल आहे. हॉटेलला जाऊ, हॉटेलला फ्रेश होऊ आणि भेटूया आपण थोड्या वेळाने. तोपर्यंत त्यानंतर आम्ही गुजरातमधील जुनागड येथील प्रसिद्ध भवनाथ मंदिरात गेलो. हे मंदिर शिवाला समर्पित आहे आणि गिरनारच्या पर्वताशी पायथ्याशी वसलेले आहे. मंदिराचा परिसर खूपच छान आणि सुंदर वातावरणाने भरलेला आहे. त्यानंतर आम्ही साईसृष्टी टूर्स अँड ट्रॅव्हल्स हे दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, सकाळचा नाश्ता देतात आणि यांचं जेवण खूपच छान आणि अप्रतिम असतं. त्यानंतर आम्ही जेवून झोपायला गेलो, कारण सकाळी आम्ही लवकर उठणार होतो. झालेली आहे, पूर्ण काळोख आहे. मला जरा लेटच झालं निघायला. आपल्याला अजून 10,000 पायऱ्या चढायच्या आहेत. आता फक्त आम्ही कमीत कमी 51 चढलो असणार ना. जास्त झाले, जास्त 51 पेक्षा जास्त चढलो आणि एवढं जमारे झालंय ना. अजून पुढचे पण करायचे आहेत. आता किती वाजलेत? 4:36 झाले. सगळ्यांच्या हातात ना काठी आहेत, जेणेकरून आपण दमलो तर काठीचा आधार घेऊ शकतो. आतापर्यंत आम्ही 500 पायऱ्या क्रॉस केल्या आहेत. मजा करतोय, बसतोय, उठतोय, बसतोय. स्वामींच्या कृपेने आम्ही लवकरच पोहोचू. आतापर्यंत आपण 700 पायऱ्या क्रॉस केल्या आहेत. इकडे मंदिर आहे, मंदिरच्या इकडे जाऊया आणि जरा विश्रांती घेऊया. कसं वाटलं तुम्हाला? खूप छान. आता आम्ही किती 1,000 पायऱ्या चढत आलो नाही, कळालं नाही. ग्रुप आमचा एकदम चांगला आहे आणि जरा पॉझिटिव्ह आहे सगळे. चढणार आमच्याबरोबर एक डोलीवाले थांबले, त्याला वाटते आम्ही चढणार नाही, आम्हाला घेऊन जाण्यासाठी थांबले, पण आम्ही चालत जाणार. तुम्ही? मलाही छान वाटलंय. स्वामींच्या कृपेने आमचा प्रवास छान चालला आहे, पूर्ण होईल अशी मी आशा करते. आमचा ग्रुपही छान आहे, पॉझिटिव्ह आहे आणि आम्ही सगळे एकत्र आहोत. किती वाजले? 6. सकाळचे 6 वाजलेले आहेत. 1,500 पायऱ्या झालेल्या आहेत. आता आपल्या अजून बाकी आहेत. आतापर्यंत आपले 2,500 पायऱ्या झाले आहेत. ही मी काठी घेतली आहे चालायला, असं म्हणजे मध्ये मध्ये. 7,500 अजून बाकी आहेत, ते पण आम्ही चढणार. असं मस्तपैकी धुकं आहे ना. थंड वाटतंय ना. रात्री आलो असतो तर आणखी एवढ्यात पोचलोही असतो. रिटर्नची तयारी वरती ना असं गार लागतंय ना, खरंच खूप छान वाटतंय. थंड थंड गार वारा, खूप फ्रेश ॲटमॉस्फिअर आहे. वरती आल्याच्या नंतर असं काही करू नका,
कारण पाय घसरून आपण खाली पडू शकतो. इकडे रोपवे सुद्धा आहे आशियाचा, पण क्लायमेट जरा चेंज असल्यामुळे आज रोपवे बंद आहे. तर तुम्ही 5,000 पायऱ्यांपर्यंत अंबाजी मंदिरापर्यंत रोपवेने जाऊ शकता. गिरनार पर्वताची उंची 1117 मीटर आहे. ते 1145 मीटर आहे. आपल्याला इकडे एक मंदिर भेटलंय, ते पण मी तुम्हाला दाखवतो. गिरनार पर्वताच्या वर चढताना जर वयस्कर असतील किंवा ज्यांना चालायला जमत नसेल त्यांच्यासाठी ढोली पण इकडे आहे. आतापर्यंत आपण 4,000 पायऱ्या पूर्ण केलेल्या आहेत आणि वाजलेले आहेत 7. अजून आपल्याला 6,000 पूर्ण करायचे आहेत, ते पण आपण करू. 5,000 पायऱ्या आम्ही आता कंप्लीट केल्या आहेत आणि इकडे ना अंबाजी मंदिर आहे, तिकडे पण आतमध्ये आपण जाणार आहोत. आणि त्या साईडला ना रोपवे आहेत, दाखवते मी तुम्हाला. रोपवेला जायला इकडून रस्ता आहे, हे बघा. पण आता रोपवे बंद आहेत, क्लायमेट जरा पावसासारखं आहे त्याच्यामुळे. आणि हे आहे अंबाजी मंदिर. धुकं जरा जास्त आहे, आतमध्ये आरती सुरू आहे वाटतं. आणि सकाळचे आता वाजलेले आहेत 7:45. अजून 5,000 पायऱ्या आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. 5,000 पायऱ्या सोडून तुला कसं वाटलं ताई? छान वाटलंय, खूप मस्त क्लायमेट आहे आणि अजिबात स्ट्रेस झाला नाहीये चढताना. आम्ही खूप छान चढलोय आणि अजूनही आम्ही चढणार आणि मजा घेत 5,000 आम्हाला पायऱ्या चढायच्या आहेत. बाकीच्यांचं पण घे. तुम्हाला कसं वाटलं 5,000 पायऱ्या चढून? तुम्हाला तुम्हाला कसं वाटलं 5,000 पायऱ्या? तुम्हाला तुम्हाला चांगलं आहे. तुला अजून चढायचं आहे आपल्याला. माणसं येत आहेत तर त्यांना विचारूया की तुम्हाला कसं वाटलं 5,000 पायऱ्या चढून. चला, कसं वाटलं तुम्हाला 5,000 पायऱ्या चढून? कसं वाटलं? आता थोडा दम लागलाय पण सांगतो फार छान वाटलं. पहिले 1,000 चढतानाच फार त्रास झाला होता. बाकी छान वाटलं. बाकीचे कुठे आहेत? 5,000 कंप्लीट. कसं वाटलं तुम्हाला 5,000 पायऱ्या चढून? मला वाटलं यावरती तर तुम्हीच ओरडतायत का वरून? व्हेरी गुड. तुम्हाला कसं वाटलं? एकदम फ्रेश. मी तर अजून 5,000 चढायचे मला. ताई तुला कसं वाटलं? छान वाटलं. 5,000 अचीव केलेत, अजून 5,000 स्टेप चढायचे. मजा आली, मजा आली. मजा आली, खूप मजा आली. तुम्ही आधी पण अर्धा टप्पा आम्ही आता गाठलेला आहे, Edit अर्धा वगैरे. बाकी आहे. चांगलं आता झालं तेच आतापर्यंत. घेतलंय ना सध्या. वातावरण एकदम छान आहे. रोपवे बंद आहे पण वातावरण एकदम मस्त आहे. खूप एन्जॉय केलं. आता आपण 7,000 पायऱ्या चढलेल्या आहोत. वारा आहे जरा जरा आणि हे पायऱ्या आहेत ते असे उतारला आहेत आणि ते मगाशी होते ते चढाव एकदम होता. आता एकदम स्लिप आहेत आणि तिकडे कुठचं तरी काय श्री गुरु दत्तात्रय संस्थान असं लिहिलेलं आहे. व्ह्यू बघा एकदम असं धुका. फायनली आपण पोचलो. जरासंच आहे, 10 मिनिटाचा रस्ता आहे. चढाव आहे, बापरे.
कठीण वाट होती, पण श्रद्धेने प्रत्येक पाऊल सोपं केलं. गिरनार परिक्रमा सफल झाली. फायनली आम्ही 10,000 पायऱ्या कंप्लीट केल्या. खरंच खूप मस्त वाटतंय. वातावरण पण एकदम थंडगार आहे, त्याच्यामुळे अजून मजा आली. आता आम्ही दर्शन घ्यायला जातो. इकडे फोन अलाव नाही आहे असं वाटतंय, त्यामुळे ते दाखवू शकत नाही मी तुम्हाला. भेटूया आपण थोड्या वेळाने. आम्ही आता दर्शन घेऊन आलोय खाली. दमलोय सगळेजण, सगळ्यांचे पाय दुखत आहेत. आता भजी वगैरे खाणार आणि पुन्हा जाणार आम्ही चढायला. अंबा मंदिरमध्ये पण काहीतरी जाणार आहोत. खूप छान आहे, वातावरण पण खूप मस्त आहे. बरं झालं आम्ही सकाळचा निर्णय घेतला 4 वाजता निघायचं, त्यामुळे आम्ही आता पोहोचू शकतो. आता आपण 5,000 पायऱ्या उतरलो, अजून 5,000 आहेत. चला. तुम्हाला मी संपूर्ण व्ह्यू दाखवते. असं मस्त आहे ना नजारा. हा आहे रोपवे, पण आज बंद आहे क्लायमेटमुळे. फायनली आता आम्ही पोचलो आहोत. 9 वाजता वरती पोचलेलो आणि आता 2:30 वाजलेले आहेत आम्हाला उतरायला. आणि एवढं ऊन आहे ना, त्यामुळे घाम आणि पाय तर एकदमच कामातून गेलेले आहेत. आणि चांगलं वाटतं. सकाळी थंडगार होतं आणि आता ऊन आलं आहे. 2:30 वाजले आहे, त्याच्यामुळे दुपार झाली आहे. खरंच खूप छान वाटलं. तर आता आपण जाऊया. अर्धी माणसं आमची मागे आहेत, अर्धी पुढे गेली आहेत. फायनली आता आम्ही गेटच्या बाहेर चाललो. डोंगर चढून बाहेर आलो. फायनली दमायला झालं.